तुम्हाला आज नगर जिल्ह्याची थोडी व्यथा सांगतो का आम्ही मुंबईपर्यंत यावं लागला आम्हाला मुंबईपर्यंत का यावं लागतंय याच्या थोडक्यात मी तुम्हाला कारण सांगतो। अहमदनगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे। सारा साखर सम्राट जर असतील फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे, पण तिथला जो मागासवर्गीय जो समाज आहे, दलित समाज जो आहे, हा समाज जेवढे साखर सम्राट आहे, जेवढे धन दांडगे तिथले पुढारी, तेवढाच मागा गेलेला हा अहमदनगर जिल्ह्यातला मागासवर्गीय समाज आहे। अहमदनगर जिल्ह्यामधला हा जो समाज आहे हा आर्थिकदृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या सर्व गोष्टीतून माग आहे आणि या मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यासाठी आमच्याकडे कोणताही नेता अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही। याचं हे मूळ कारण आहे। जर आम्हाला अहमदनगर मध्ये जर कोणी चांगला आमचा नेता असता, आमच्या बाजू मांडणारा जर नेता असता, तर आमच्यावर ही दशा कधीच होऊ शकत नाही। इथे सारे जातीयवादी लोक आमच्या ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद पर्यंत आमचे कोणतेही आमचे जे नेते असतात, आमचे जे निवडून आलेले लोक असतात, हे फक्त त्यांच्या गुलामीतलेच नेते तयार करतात। आमचा जो चांगला क्रांतिकारी नेता असतो त्याला कधी तयार होऊ दिले जात नाही। आमच्या ग्रामपंचायतले जरी प्रश्न असले तरी त्याले सरपंच लोक जे असतात जातीयवादी, आमच्या महिलांना ग्रामपंचायत मध्ये घुसून मारतात। अशा अनेक उदाहरणं माझ्या 810 अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल आहेत नगर जिल्ह्यामध्ये, पण कोणतेही गुन्हे अॅट्रॉसिटी दाखल केल्यानंतर पोलीस त्यांना अटक केली जात नाही। याचे कारण असे त्यांच्या मागे राजकीय षडयंत्र भरपूर मोठं रचले गेलेलं आहे आणि हे षडयंत्र फक्त नगर जिल्ह्यामध्ये चालू आहे। याचे कारण का आमची बिनचुकी आहे त्याच्यामध्ये, कारण आम्ही अहमदनगर मध्ये समाज आमचा एकत्र होत नाही। याचे कारण एक समाज आहे धर्माने वाटून घेतलाय, कुणी बौद्ध झालात, कुणी ख्रिश्चन झालात, कुणी हिंदू झालात आणि हे लढाई फक्त बौद्ध माणूस करतोय नगरमध्ये। जो बिन रस्त्यावर उतरतोय हा फक्त बौद्ध माणूस रस्त्यावर उतरतोय आणि त्या बौद्ध माणसाच्या मागे बाकीचा आपला समाज उभा राहत नाही। त्याचे कारण या जातीवाद्यांनी ओळखलेले आहेत, म्हणून अहमदनगर जिल्ह्याला अन्याय वाढण्याचं हे कारण आहे, हे महत्वाचं मूळ कारण आहे। हे तर अहमदनगर जिल्हा काय असा एवढा असं भ्रष्ट जिल्हा नाही किंवा त्याच्यात नेते मोठे नाहीत, अनेक मोठमोठे पुढारी त्याच्यामध्ये, पण आपल्या समाजाला, दलित समाजाला मात्र पुढे येऊ दिला जात नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। आज जे हत्याकांड करायचं हे या जातीवाद्यांना दाखवून द्यायचे का तुमचे कसे तुकडे केले जातील, तुमचे तुकडे केल्यानंतर तुम्ही आमच्या घरावर माना करून सुद्धा बघू शकत नाही। याचा अर्थ जी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली, हे मनुस्मृतीतलेच हे कायदे दिसतात आम्हाला असं आज वाटायला लागलेले। कारण पूर्वीची जी मनुस्मृती होती का जर सुवर्णाच्या स्त्रीकडे जर एखाद्या शूद्राने बघितलं तर त्याचे डोळे काढले जात होते, त्याचे हातपाय तोडले जात होते, तीच मनुस्मृती आज आम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न इथले प्रस्थापितांना केलेला आहे। आजच्या जोखेडे गावातले हत्याकांड हे म्हणजे याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे। आम्ही पोलिसांना 50% पुरावा दिलेला आहे, या बाबतीत आम्ही दिलेला पुरावा आहे, तरी पोलिस आज त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। आम्ही ज्यांचे नाव सुचवले पोलिसांनी फक्त त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांना परत सोडून दिलं। या अशा अनेक घटना घडतात, हत्याकांड झाले। पण याच्या आधी रोज काय होतं अहमदनगर मध्ये, प्रत्येक गावामध्ये आपला दलित मागासवर्गीय समाज प्रत्येक गावात मार खातो, मार याला मार भेटतो रोज गावामध्ये। त्यांनी जर गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जाते लोक त्याला साईटला घेऊन 10-12 मुलं तर जातीयवादी साईटला घेऊन त्याला मारते, त्याला धमकी देते, तू जर पोलीस स्टेशन मध्ये जर गेला तर मग तुझं घर संपू, या दाखाने आपला समाज रोडवर उतरायला भेटतोय। मित्रांनो, त्याचे कारण आमच्या नगर जिल्ह्यामधले हे मूळ कारण आहे। इथं समाज भितोय म्हणून हे हत्याकांड होऊ राहिले आणि जर समाज जर भिला नाही तर हत्याकांड व्हायची ताकद, कोणाची हत्या करायची ताकद होणार नाही। पण आता इथे फक्त भीमसैनिक आंबेडकरी जनता बरोबर उतरून राहिली, बाकीचा समाज झोपल्यासारखा करून राहिलाय। हेच आम्हाला आमचे अहमदनगर जिल्ह्याचे दुर्दैव आहे, फार मोठा दुर्दैव आहे आमच्या अहमदनगर जिल्ह्याचं। हे तर तुम्हाला सांगतो, शहरामध्ये तुम्ही एकत्र असतात, शहरामध्ये एक आवाज दिल्यानंतर हजारो कार्यकर्ते उभा राहतात, प्रत्येक शहरामधली ते ताकद आहे। खेडोपाडीची ताकद असते, ती विखुरलेली ताकद असते, आपले गावात
प्रत्येक गावामध्ये 100, 200, 300 याच्या पुढे समाज नसतो आणि जातीवाद्यांचा हजारोनी त्या गावामध्ये समाज असतो. त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये आपल्या लोकांवर हे दडपशाही करण्याचं हे राजकारण फार मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये चाललं आहे. म्हणून आम्ही आज नगरमध्ये न्याय मिळत नाही. म्हणून आम्ही आता ठरवलंय पूर्ण महाराष्ट्रात जिथे आम्हाला कोणी बोलले पण या आंदोलनासाठी आम्ही आता ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही आणि त्यांना फाशी मिळत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यासाठी उभं राहणार आहोत. मित्रांनो, एवढंच बोलतो. आणि आमच्या अहमदनगर जिल्ह्यासाठी जे आपण आंदोलन उभा करू राहिले हे आंदोलन जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत थांबवू नका अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना पुन्हा क्रांतिकारी जय भीम बोलतो.